अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत जो आपल्याला अमावस्येला करायचा आहे। आता अमावस्या ही आज म्हणजे आज सोमवार आहे। आज सायंकाळी 6:50 अमावस्या सुरू होणार आहे, तर ती उद्या दुपारी 3:14 असणार। तर अर्थातच काय उद्या तिथीनुसार अमावस्या ही उद्या म्हणजे मंगळवारी ग्राह्य धरली जाते। तर आपल्याला बघा आता अमावस्या म्हटलं की बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की अमावस्या हा दिवस वाईट आहे किंवा अशुभ आहे। पण बघा अमावस्येला आपल्याला काही प्रभावी उपाय आहेत आपल्या केंद्रानुसार ते आपल्याला करायचे असतात। त्या उपायामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, जी काही अलक्ष्मी आहे ती आपल्या घराच्या बाहेर जाते। माता लक्ष्मीचा वास आपल्या घरी अखंड राहतो आणि त्याचप्रमाणे अमावस्या हा दिवस पितरांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे। पितरांच्या सेवेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे एक अत्यंत प्रभावी उपाय आहे जो आपण आज बघणार आहोत आणि या उपायामुळे आपल्याला अनेक लाभ होणार आहेत, जसं की कार्यसिद्धी होते, त्याचप्रमाणे आपली अडलेली कामे मार्गी लागतात किंवा लग्नामधले अडथळे दूर होणं किंवा शैक्षणिक प्रगती होते, प्रमोशन होणे किंवा आर्थिक प्रगती होणे, बरोबर लक्झरी लाईफ जगायला सुरुवात होते। हे जे काही फायदे आहेत आपल्याला त्या उपायामुळे होणार आहेत। बघा हा केंद्रानुसार उपाय आहे। आधी आपण अमावस्येला आपल्या घरामध्ये काय करावं काय नाही हे आपण जाणून घेऊया, नंतर आपण उपाय बघूया। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा उद्या अमावस्या असल्याने तुम्हाला उद्या सकाळी उठून लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुम्हाला सगळ्यात आधी सूर्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्या घरातल्या तुळशी मातेला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। आपल्या घराचा उंबरठा मुख्यद्वार तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाण्याने। उंबरठ्याला हळदचं लेपन करायचं, कारण की उद्या अमावस्या आहे आणि हळदचं लेपन जेव्हा आपण उंबरठ्याला करतो तेव्हा कुठलीही नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करत नाही। त्याचप्रमाणे आपल्या घरात जी काही वाईट शक्ती आहे, जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा घराच्या बाहेर निघून जाते। त्याचप्रमाणे उद्या आपल्या घरातली जेवढी तुम्हाला साफसफाई करता येईल, जाळं जळमटं काढणं असेल किंवा अन्य जी काही साफसफाई आहे ती तुम्ही करू शकता। घरातले देवपूजा पण तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे। देव अगदी स्वच्छ घासून वगैरे तुम्हाला घ्यायचे आहे आणि स्वच्छता जेवढी तुम्हाला उद्या दिवशी करता येईल। अमावस्येला बघा आपलं घर स्वच्छ करायचं असतं, जेणेकरून आपण आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती आपण आपल्या घराच्या बाहेर काढत असतो आणि जेव्हा अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते तेव्हाच माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड राहत असतो, कारण की जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मी अखंड वास करत असते। म्हणून लक्षात घ्या की अमावस्येला आपल्याला आपल्या घराची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपल्याला करायची असते। त्याचबरोबर बघा तुम्हाला उद्या फरशी पुसताना त्या फरशीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र, हळद, चिमूटभर मीठ आणि लिंबू पिळून तुम्हाला त्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे, जेणेकरून आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे दूर होईल आणि आपल्या घरामध्ये तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल की आपल्याला किती प्रसन्न वाटत आहे। एक पॉझिटिव्हिटी येते, एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढत असते आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा कमी होते अर्थात तेव्हाच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढलेला असतो। म्हणूनच या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला अमावस्येला करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर वाहने असतील, 4 चाकी, दुचाकी जी कोणती वाहने असतील ती तुम्ही उद्या स्वच्छ करू शकता किंवा घरातले जे काही आजारी व्यक्ती आहेत तुम्ही त्यांच्यावरनं नारळ उतारा करू शकता। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्ही नारळ उतारा करू शकता। लहान मुले असतील तर लहान मुलांवरनं तुम्ही नारळ उतारा करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही घरावरनं सुद्धा नारळ उतारा करू शकता, जेणेकरून कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला लागणार नाही किंवा कुठलाही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर पडणार नाही। तर हे जे काही उपाय आहेत अत्यंत साधे सोपे उपाय आहेत ते आपण करू शकतो। त्याचबरोबर बघा हे उपाय तुमच्यासोबत मी मागच्या अमावस्येला सुद्धा शेअर केले होते आणि आज एक अत्यंत प्रभावी उपाय आपण बघणार आहोत जो आपल्याला उद्या अमावस्येला करायचा आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा उपाय केंद्रानुसार आहे त्यामुळे मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा, कारण की बघा मनापासून पूर्ण श्रद्धेने केलेला उपायच आपल्याला पूर्णपणे फळं देऊन जातो। त्या उपायावर आपली श्रद्धा असणं, विश्वास असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। विश्वास ठेवल्याशिवाय कुठल्याही उपायाचं किंवा सेवेचं फळ मिळत नाही। तर काय करायचं आहे, तुम्हाला एक छोटीशी तांब्याची वाटी किंवा तांब्याचं तुम्ही छोटासा ग्लास घेऊ शकता किंवा वाटी तुम्ही घेऊ शकता। त्या वाटीमध्ये तुम्हाला चिमूटभर गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध 1 कप टाकायचं आहे। ते तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या
आणि त्या वाटीसमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता किंवा तुपाचाही लावू शकता, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला दिवा कोणता लावायचा आहे. आणि तुम्हाला तिथेच बसून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. खाली बसायला आसन घ्यायचं. मंत्र असा आहे, ओम पितृ सूर्याय नमः. या मंत्राचा तुम्हाला 5 मिनिटे जप करायचा आहे. लक्षात घ्या, ती वाटी ठेवल्यानंतर तुम्हाला तिथेच दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक छोटासा पाट घ्या किंवा चौरंग तुम्ही छोटासा घेऊ शकता, त्यावर ती वाटी ठेवा दक्षिण भिंतीला आणि तिथेच तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही कोणताही लावू शकता, तेलाचा किंवा तुपाचा. आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम पितृ सूर्याय नमः. या मंत्राचा तुम्हाला 5 मिनिटे जप करायचा आहे. आणि लक्षात घ्या की हा उपाय तुम्हाला 5 अमावस्या करायचा आहे. इथून पुढचे जे काही 5 अमावस्या आहेत, म्हणजे जेव्हा तुम्हाला मिळेल, एखादी अमावस्या जर मिस झाली मासिक धर्मामुळे वगैरे, तर तुम्ही पुढच्या अमावस्याला हा उपाय करू शकता. म्हणजे तुम्हाला हा उपाय 5 अमावस्या करायचा आहे. आपल्या केंद्रानुसार हा उपाय आहे, माझ्या मनाचा नाही आहे आणि त्यामुळे तितकाच तो प्रभावी आहे. म्हणून फक्त मनापासून करा आणि पूर्ण श्रद्धेने करा. नक्कीच तुम्हाला याचे खूप छान रिझल्ट भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे फायदे अनेक आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जे काही कार्यामध्ये अडथळे येतात, कुठलंही कार्य हाती घेतलं तेव्हा आपल्याला अडथळे येतात, ते अडथळे सगळे दूर होतात. आपल्याला यशप्राप्ती होते, शैक्षणिक प्रगती होते, आर्थिक प्रगती होते. त्याचबरोबर लग्नामध्ये तुमच्या जर काय अडथळे येत असतील ते अडथळे सगळे दूर होतात. त्याचबरोबर बघा, पैसा खेचला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही काम करायला सुरुवात करतो, ते काम केल्यावर आपल्याला त्याचं जे काही फळ आहे किंवा त्याचं जे काही रिझल्ट आहे तो आपल्याला लवकर मिळायला सुरुवात होते. हे सगळे फायदे आपल्याला या उपायामुळे होत असतात. त्यामुळे हा उपाय ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. मनापासून पूर्ण श्रद्धेने केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर चला, ह्या सगळ्या ज्या काही उपाय आहेत, सेवा आहे, तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही उद्या अमावस्येला कर्पूर होम करू शकता. त्याचबरोबर पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घेऊन मला 11 वेळेस वल्गा सुक्त पठण करायचं आहे आणि ती पिवळी मोहरी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. जेणेकरून आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते आणि आपल्या घराचं रक्षण होते कोणाच्याही वाईट नजरेपासून, कुठल्याही दृष्ट शक्तीपासून, वाईट शक्तीपासून, वाईट बाधेपासून, करणे बाधेपासून आपल्या घराचं रक्षण होते, आपल्या घरातल्या व्यक्तींचं रक्षण होते. त्यामुळे हा सुद्धा उपाय जो आहे ते आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायचा असतो. आणि तुम्हालाही जेवढे उपाय करणं शक्य आहे तेवढे नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी मी तुमच्यासोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.